हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे जीएम सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल ढवरेज फिजिक्स ऑनलाइन क्लासेस. In the last lecture we studied about what are the SI prefixes and we have seen depending upon the power of 10 च्या पॉवरवर डिपेंड बेटा तिथं अनेक SI प्रिफिक्सेस आपण स्टडी केले. पॉझिटिव्ह पॉवर असतील तर त्यांना काय म्हणायचं, निगेटिव्ह 10 च्या पॉवर असतील तर काय म्हणायचं, हा भाग अतिशय डिटेल मध्ये आपण बेटा स्टडी केलेला आहे. आणि आता हे जे SI प्रिफिक्सेस आपण स्टडी केले ते आता इथून पुढे आपल्या कामाचे आहेत बेटा, कारण इथून पुढे आता आपल्याला मेजरमेंट करायचंय. आतापर्यंत आपण कुणाबद्दल स्टडी केलं बेटा, युनिट बद्दल स्टडी केलं बेटा. आपल्या चॅप्टरचं नाव असेल युनिट, डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. त्याच्यापैकी आपण युनिटचा पार्ट संपवलाय, आता मेजरमेंट कडे चालला. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द वन मोर इंटरेस्टिंग आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द मेजरमेंट ऑफ लेंथ. बेटा आता आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की डिफरंट ज्या लेंथ्स आहेत त्या कशा मेजर करायच्या. मग आता लेंथ म्हणजे काय असतं हे आधी बेटा तुला कळालं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय द लेंथ. लेंथ कशाला म्हणायचं की आपल्याला कोणते तरी दोन पॉइंट गिवन असतील आणि त्या दोन पॉइंट मधला आपण डिस्टन्स मेजर केलं, दॅट इज कॉल्ड द लेंथ. सो व्हॉट इज द लेंथ. लेंथ काय असतं बेटा, लेंथ इज अ डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ. सो काय लेंथ, इट इज द डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ. म्हणून तुला लेंथ काय म्हटलं की सांगता आलं पाहिजे. पुन्हा एकदा बेटा काय आलं पाहिजे, डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ. चला आता तुझ्या लक्षात आलं की लेंथ काय असतं ते. बेटा आता तुला आता पहिला जो भाग या लेंथ बद्दल आहे तो असं कळाला. लेंथ काय, इट इज द डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स. तुला जे बी दोन पॉइंट्स असतील बेटा त्याच्यामधलं डिस्टन्स काढलं, द डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ. याला आपण लेंथ म्हणतो. ठीक आहे, लेंथ कशाला म्हणायचं ते तुझ्या लक्षात आलं. बेटा आता लेंथ इज कशी, लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून तुला ते सुद्धा लक्षात ठेवायचंय की लेंथ इज कसली क्वांटिटी, इट इज द फंडामेंटल क्वांटिटी. एलएमटी लेटा पैकी बेटा आपण पाहिली होती, लेंथ ही पहिली फंडामेंटल क्वांटिटी होती. ओके, चल आता ह्या दोन्ही गोष्टी तुला माहिती आहेत. आता राहिला प्रश्न या लेंथचं SI युनिट काय बेटा, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. SI युनिट ऑफ लेंथ आठवतं का तुला, बघ काय होतं, मीटर ज्याला म्हटलं होतं, विच इज डिनोटेड बाय स्मॉल m. स्मॉल m हा त्याचा सिम्बॉल होता. म्हणजे आता एकंदरीत तुझ्या लक्षात आलंय, व्हेनेवर म्हणजे ज्यावेळेस जेव्हा केव्हा whenever we want to measure the length, that time we will measure the given length in a कोणत्या युनिट मध्ये मेजर करायची, in a unit of meter. So the SI unit of this length is meter. म्हणजे एक पॉइंट तुला क्लिअर झाला बेटा. कोणता क्लिअर झाला, ज्यावेळेस तुला लेंथ मेजर करायची त्यावेळेस तुला युनिट कोणतं वापरावं लागणार आहे, मीटर वापरावं लागणार आहे. मग आता बेटा आधी मेजरमेंट करण्याच्या पूर्वी आपण हे माहिती करून घेऊ की व्हॉट इज मीन बाय द मीटर. मीटर कशाला म्हणा. आता आपण गावाकडल्या भाषेत कच्चं असं तर सांगू शकत नसतो, सर एवढं डिस्टन्स झालं की त्याला तुम्ही मीटर म्हणून टाका. आपलं फिजिक्स कशाला इम्पॉर्टन्स देतं बेटा, इट गिव्स द इम्पॉर्टन्स टू द ॲक्युरेसी इन अ मेजरमेंट. त्याला ॲक्युरेट मेजरमेंट करायचं असतं बेटा. ठीक आहे, म्हणून आता जनरल इन्फॉर्मेशन म्हणून तुला सुद्धा माहिती असावं की 1 मीटर म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे. बेटा 1 मीटरच्या तशा अनेक डेफिनेशन्स आहेत, पण आपल्या SI सिस्टीमचे दोन भाग केले. एक 2019 च्या पूर्वीची SI सिस्टीम आणि 19च्या नंतरची SI सिस्टीम. म्हणजे अशा आपल्याकडे दोन SI सिस्टीम आहेत. जुन्या ह्याच्यामध्ये थोडेफार करेक्शन केले. 2019 म्हणजे बेटा गेल्या वर्षीला प्रत्येक युनिट मध्ये थोडंफार करेक्शन केलं. ते आपण या चॅप्टरच्या शेवटी डिटेल मध्ये बघू. पण सध्याला आपल्याला काय माहिती करून घ्यायचंय, व्हॉट इज मीन बाय द 1 मीटर. 1 मीटर कुणाला म्हणा. 1983 पासून 2019 पर्यंत जी मीटरची डेफिनेशन होती बेटा, ती डेफिनेशन मी तुला सांगायला. बघ बेटा काय स्टडी करायला पहिल्यांदा, वी वांट टू नो व्हॉट इज मीन बाय द मीटर. कधी MCQ मध्ये तुला असं म्हणू शकतात बेटा, 1 मीटर मीन्स, खाली तुला 4 ऑप्शन देतील. 1 मीटर म्हणजे किती अंतर असते ते तुला विचारतील. ठीक आहे, म्हणजे तुला आता हे माहिती असणं गरजेचं आहे की विच डिस्टन्स इज कॉल्ड 1 मीटर. आपण मी मगाशी म्हटल्यासारखं असं तर सांगू शकत नाही बेटा, एवढं डिस्टन्स दिसलं का सर त्याला म्हणा 1 मीटर. कारण आपले गावाकडे लोक अंदाजे म्हणतात, अंदाजे 1 मीटर एवढं असतं असं सांगतात. म्हणजे आपल्याला कशाला इम्पॉर्टन्स आहे, ॲक्युरेसीला इम्पॉर्टन्स आहे. म्हणून आपण स्टडी करू 1 मीटर काय असते. बघा बेटा 1983
टू 2019. 1983 ते 2019 या काळात 1 मीटरची डेफिनेशन कोणती यूज केली? 2019 ला मात्र थोडा चेंज केला, ते आपण नंतर बघू. 1 मीटर कुणाला म्हटलं तर 1 मीटर इज दॅट डिस्टन्स. बघा कसलं डिस्टन्स आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय, कुणी कव्हर केलेलं आहे बेटा? बघा डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट. काय हे 1 मीटर म्हणजे लाईट न कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन, बघा किती टाइमात कव्हर केलेले? 1/299, 792 and 458 सेकंद. द डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन एवढ्या सेकंदामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स इज कॉल्ड, याला आपण काय म्हणतो? 1 मीटर असं म्हणतो बेटा. ठीक आहे. बघा ही कुठे CGPM ने डिसाइड केलेली डेफिनेशन आहे. कधी? 1983 पासून 2019 पर्यंत या काळामध्ये ही डेफिनेशन यूज केली गेली बेटा. ठीक आहे. मग CGPM कोण असते तुम्हाला माहिती? तुम्ही म्हणता सर हे एखादा माणूस आहे का? आठवतंय का? बघ बेटा तुला CGPM कोण होती? इट इज द इंटरनॅशनल कमिटी हु डिसाइड्स द युनिट. युनिट जे डिसाइड करतो ते CGPM ला राईट्स आहे. त्या कमिटीने डिसाइड केलं होतं 1 मीटर कुणाला म्हणा? तर 1 मीटर इज दॅट डिस्टन्स विच इज कव्हर्ड बाय द लाईट इन एवढ्या टाइमामध्ये. म्हणजे बघा 1 अपॉन ह्याचा भागाकार करायचा आणि तो जो भागाकार येईल तेवढ्या सेकंदामध्ये लाईटनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं 1 मीटर. बघा बेटा आता हे अंक लक्षात ठेवा नीट. 299, 792, 458. एखादा मोबाईल नंबर लक्षात ठेवल्यासारखा फक्त आपल्याला डोळ्याखालून न्यायचे. MCQच्या ऑप्शन मध्ये दिसले की आपण त्याला लगेच करेक्ट ओळखतो. जास्त पाठ करायची गरज नाही, पण पाठ करणं सोपं आहे बेटा. हे कोण आहे तुमच्या नीट लक्षात आलं का? बघा डेफिनेशन अशी का बनवली? ही कोण आहे? लाईटची स्पीड आहे. तुम्ही शाळेत शिकला असताल बेटा काय? स्पीड ऑफ लाईट इज 3 × 10⁸ मीटर एवढी असते. आपण शाळेमध्ये ही स्पीड घेतो लाईटची, कोणती? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही वापरलेली. इट इज द स्पीड ऑफ लाईट. मग आता हा फॉर्म्युला नेमका कसा डेफिनेशन कशी तयार झाली बेटा? ही जी क्वांटिटी ही स्पीड ऑफ लाईट आहे, ऍक्च्युअली ती एवढी असते बेटा. काय? 79245 यांनी काय केलं? इथं दशांश दिलाय. हे पहा मोजत राहा. 1 2 3 4 5 6 7 8 इथं दशांश दिलाय 2.9 ला. आधी त्यांनी हे असं लिहिलं होतं 2.99792,458 × 10⁸ मीटर पर सेकंद. का? कालच्या सारखं त्यांना क्वांटिटीची जी काही व्हॅल्यूची जी काही लेंथ आहे, क्वांटिटीच्या व्हॅल्यूची जी लेंथ आहे ती छोटी करायची होती बेटा. म्हणून त्यांनी काय केलं? इकडून 8 स्थळानंतर दशांश दिला आणि ह्या 2.9 ला अंदाजे त्यांनी पुन्हा काय म्हटले? 3 × 10⁸. म्हणजे काय? हीच व्हॅल्यू इथल्यासारखी. ठीक आहे. मग आता तुम्हाला असं लक्षात आलंय 1 मीटरची डेफिनेशन करताना त्यांनी 1 डिवायडेड बाय कोण घेतलंय? स्पीड ऑफ लाईट. लाईटच्या स्पीडच्या फॉर्म मध्ये ही डेफिनेशन आणली. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका बेटा. काय म्हणतंय? व्हॉट इज मीन बाय द 1 मीटर? 1 मीटर इज अ डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट इन एवढे सेकंद इज कॉल्ड 1 मीटर असते. ठीक आहे. आता तुला क्वेश्चन पडला असेल बेटा त्यांनी ही लाईटची स्पीड का यूज केली? वाय दे यूज्ड द स्पीड ऑफ लाईट. लाईटची स्पीड का यूज केली बेटा? त्याचं एक कारण आहे. बघा आता यांनी कसं तयार केलं की हीच व्हॅल्यू का घेतली यांनी घेताना? आपल्याला माहिती बेटा स्पीडचा फॉर्म्युला शाळेमध्ये स्टडी केलेला कोणता? डिस्टन्स अपॉन टाइम. हे आहे तुझ्याकडे फॉर्म्युला? हो सर आठवला मला फॉर्म्युला. ठीक आहे, आठवला, अत्यंत चांगली गोष्ट आहे. सो स्पीड ऑफ लाईट इज गिवन बाय डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यावरून बेटा जर डिस्टन्स काढायचं ठरलं आपलं, डिस्टन्स इज इक्वल टू कसं मिळेल? इट इज गिवन बाय स्पीड इंटू टाइम असं काढू शकतो त्याला. म्हणजे आता ओके डिस्टन्स d काढायचंय तर स्पीड किती कोणाची घ्यायची आपल्याला? लाईटची स्पीड घ्यायची. लाईटची स्पीड किती असते? तर मी आताशी सांगितल्यासारखं 299, 792, 458 मीटर पर सेकंद आणि टाइमला मी t असं घेतो बेटा. ठीक आहे. आपल्याला कोणाची डेफिनेशन पाहिजे? 1 मीटर. बघ बेटा आता इथं व्यवस्थित टेक्निक बघा. ही डेफिनेशन या लोकांनी कशी तयार केली. ह्याची व्हॅल्यू आपल्याला हे डिस्टन्स किती पाहिजे? 1 मीटर. म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू जर 1 यायची असेल बेटा तर टाइम किती सिलेक्ट करावं लागेल आपण? t ची व्हॅल्यू काय घेतली असता? ही जी RHS इक्वेशनची RHS ऑफ दिस इक्वेशन बिकम्स 1. पुन्हा बघ बेटा तुला नीट इंटेन्शन कळतंय का?
आपल्याला काय करायचंय, आपल्याला 1 मीटर डिफाइन करायचंय. कशाच्या फॉर्म मध्ये, इन टर्म्स ऑफ द स्पीड ऑफ लाईट, लाईटच्या स्पीडच्या फॉर्म मध्ये आणायचे. म्हणून मी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम हा फॉर्म्युला लिहिला बेटा. आता मला ही RHS ऑफ दिस इक्वेशन मला किती पाहिजे, 1 पाहिजे. मग मी जर तुला विचारलं की या इक्वेशन मध्ये आपण काय केलं असता ह्या RHS ची व्हॅल्यू 1 होईल, तर बेटा तू पटकन सांगशील सर काय करा, याच्यामध्ये हा जो टी आहे त्या टी ची व्हॅल्यू तुम्ही अशी पुट करा, काय 299 792 458 एवढी व्हॅल्यू पुट करा सर ह्या टी ची इथं. मग हे आणि हे कुठून जाईल आणि डी ची व्हॅल्यू 1 होईल. मग देन बघा बेटा काय केलं मी, देन डी इज इक्वल टू काय आले 299 792 458 इंटू, सांगा या टी ची व्हॅल्यू किती घ्यायची, एवढी घ्यायची बेटा. एवढी म्हणजे किती, 1/299 792 458. मग हे आणि हे आता कॅन्सल झालं. इन दिस वे हे जे डिस्टन्स मिळालं बेटा याला काय म्हणायचं, 1 मीटर म्हणायचं. मग पहा तुझ्या लक्षात येतंय का, त्या 1 मीटरची डेफिनेशन तयार करत असताना बेटा त्यांनी काय केलं, हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. आता या लोकांना बेटा लाईटची स्पीड तर माहित होती की एवढी, मग टाइम त्यांनी टी किती सिलेक्ट केला, याच्या उलटा याचा रेसिप्रोकल घेतला. तो म्हणशील आता व्हॉट इज मीन बाय द रेसिप्रोकल, 1 अपॉन एनिथिंग, एक छेदस्थानी काही असू द्या बेटा, दॅट इज कॉल्ड द रेसिप्रोकल. मग टी ची व्हॅल्यू त्यांनी किती घेतली, 1 अपॉन एवढी घेतली बेटा. मग एवढी व्हॅल्यू घेतली असता म्हणजे टाइम त्यांनी एवढा सिलेक्ट केला बेटा, म्हणून तो टाइम आपण इथं घेतलेला. ठीक आहे, आलं तुझ्या लक्षात. आता 1 मीटरची डेफिनेशन तयार करताना नेमका हाच टाइम का घेतला. आता तू सेव्ह करून ठेव बेटा. हे कोण आहे, लाईटची स्पीड आहे. मग लाईटच्या स्पीडच्या फॉर्म मध्ये आपल्याला फॉर्म्युला आणायचा होता, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग 1 मीटर कुणाला म्हणायचं, 1 मीटर इज अ डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट. पण किती वेळात बेटा, एवढ्या सेकंद इज कॉल्ड 1 मीटर. चल मग आता तुला लेंथ बद्दल डिटेल माहिती कळाली. काय काय कळालं, लेंथ हे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स आहे, त्याचं कसली क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. एसआय युनिट काय असते त्याचं, मीटर. आणि तुला डिटेल मध्ये कळालं की 1 मीटर मीन्स व्हॉट, 1 मीटर काय असतंय. तर बेटा आता ही डेफिनेशन तुला लक्षात ठेवायची, लक्षात असू दे. ठीक आहे, मग सोपी डेफिनेशन आहे. काय सांगते, 1 मीटर म्हणजे लाईटनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे बेटा. सन पासून जी लाईट येते त्या लाईटनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. बट इन हाऊ मच टाइम इंटरवल, इन द टाइम ऑफ 1 अपॉन स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे, मग आता एवढ्या वेळामध्ये लाईटनं जे डिस्टन्स कव्हर केलं दॅट इज द 1 मीटर. कधी कधी तुला याच्यावर एमसीक्यू विचारतात बरं का बेटा की 1 मीटर मीन्स व्हॉट, किंवा 1 मीटर इज इक्विव्हॅलंट टू 1 मीटर पुन्हा एवढं असतंय. तर तुला हे लक्षात ठेवायचंय, 1 मीटर काय, इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट. आणि टाइम किती सिलेक्ट केलाय, तर एवढा सिलेक्ट केलाय. चल बेटा, ह्या मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये पहिला भाग तुम्हाला कळाला की लेंथ काय असते, ही फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं एसआय युनिट मीटर असतंय. आणि आपण स्टडी केलं 1 मीटर काय असतंय. म्हणजे थोडक्यात आपण काय स्टडी केली, डेफिनेशन ऑफ 1 मीटर. चल आता बेटा आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला पाहायचे तर मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आजचं मेन आर्टिकल, लेंथ मेजर कशा करायच्या बेटा. आता सगळ्या लेंथ सारख्या प्रकारेच मेजर करता येत नाही. तुला जर म्हटलं या पेनची लेंथ मेजर कर बेटा, पटकन तू याला स्केल लावशील. पण मी तेच तुला जर असं म्हटलं, काय कर बेटा, आपल्या या मूनचं डिस्टन्स मेजर कर आपल्यापासून, तू स्केल लावत जाऊ शकतो का तिथपर्यंत, नाही. म्हणजे याचा अर्थ तुला असं कळालाय, देयर आर सम डिस्टन्सेस विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली. काही डिस्टन्स आपण डायरेक्ट मेजर करू शकतो. बट बेटा इमॅजिन कर, तुला जर मूनचं डिस्टन्स काढायचंय तर तू मून पर्यंत मोजत जाणार का, नाही जाणार. ह्याच्यासाठी एक सेपरेट मेथड असते ज्याला इनडायरेक्ट मेथड. हे इनडायरेक्ट मेजर करतो म्हणजेच इनडायरेक्ट मेथड म्हणायचं, किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज द पॅरालॅक्स मेथड म्हणायचं. त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहूया, पण सध्याला नीट लक्षात घे. डिस्टन्स तुला हे लोक 3 प्रकारचे देऊ शकतात. एक शॉर्टर डिस्टन्स, जे की डायरेक्ट मेजर करता येतं, मग याला डायरेक्ट मेथड यूज करायची बेटा. दुसरं तुला असं देतील व्हेरी लॉंग डिस्टन्स आणि व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. मग ज्यावेळेस तुला व्हेरी शॉर्ट डिस्टन्स देतात ते सुद्धा तुला डायरेक्ट मेजर करता येत नाहीत. इमॅजिन कर बेटा, मी असं तुला म्हटलं की एखाद्या एलिमेंटचा जो काही ऍटम असेल, त्या ऍटम मध्ये कोण असतंय, न्यूक्लियस असतंय. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतात. हे शाळेत तू स्टडी केलेलेस. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. करेक्ट आहे बेटा. मग मी जर तुला असं म्हटलं इलेक्ट्रॉनची साईज मेजर कर,
न्यूक्लियस मध्ये कोण असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. मी जर तुला सांगितलं त्या प्रोटॉनची साईज मेजर कर, बेटा तो डायरेक्ट मेजर करू शकतो का? नाही. म्हणजे तुला दोन प्रकारचे डिस्टन्सेस असतात बेटा. कसे कसे? एक तर शॉर्टर डिस्टन्स विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली, मग त्याला डायरेक्ट मेथड वापरायची. आणि या डायरेक्ट मेथड मध्ये काय, काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेतो आपण. फॉर एक्झाम्पल मीटर स्केल घेतली, पुन्हा वर्नियर कॅलिपर घेशील, स्क्रू गेज घेशील. वर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज आणि मीटर स्केल हे सगळे काय मेजर करतात बेटा? डिस्टन्स मेजर करतात. मग बघ बेटा, आता मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ आपल्याकडे दोन मेथड आहेत. पहिली जी मेथड आहे इट इज नोन ॲज द डायरेक्ट मेथड म्हणतो आपण. आणि दुसरी जी मेथड आहे बेटा, या दुसऱ्या मेथडला आपण कसली मेथड म्हणायचं? इनडायरेक्ट मेथड म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. मग आता इनडायरेक्ट मेथड मध्ये दोन डिस्टन्स मेजर करतो. कोणत्या मेथडला कोणतं डिस्टन्स मेजर करायचं? युजिंग डायरेक्ट मेथड वी कॅन मेजर द शॉर्टर डिस्टन्स. जे डिस्टन्स शॉर्टर आहे म्हणजे तू ते डायरेक्ट मेजर करू शकतोस, अशा डिस्टन्सला शॉर्टर डिस्टन्स म्हणायचं. जसं काय असेल? 1 मिलीमीटर असेल, 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, 100 मीटर असेल, फार तर फार 1 किलोमीटर पर्यंत अंतर बेटा आपण असं डायरेक्टली मीटर स्केलनं मोजू शकतो. त्याच्यावरचं मोजणं शक्य नाही. म्हणून जे शॉर्टर डिस्टन्सेस आहे, शॉर्टर डिस्टन्स इज मेजर्ड बाय युजिंग द डायरेक्ट मेथड. आणि इनडायरेक्ट मेथड मात्र बेटा आपल्याला काय करावं लागतात? एक तर व्हेरी लॉंग डिस्टन्स, खूप मोठे डिस्टन्स, जसं प्लॅनेटचं डिस्टन्स असेल, एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर असेल, एखाद्या स्टारचं डिस्टन्स असेल, किंवा एखाद्या इलेक्ट्रॉन म्हणजे काय व्हेरी व्हेरी स्मॉल आलं, इलेक्ट्रॉनची साईज असेल, प्रोटॉनची साईज असेल, न्यूक्लियसची साईज असेल, हे आपण साध्या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाही, मायक्रोस्कोपने देखील पाहू शकत नाहीत बेटा. मग त्यांचे डिस्टन्स मेजर करायला आपण ते डायरेक्ट मेजर करू शकत नाही, तिथं स्केल लावू शकत नाही. मग दॅट टाइम मध्ये कोणती मेथड युजफुल आहे? इनडायरेक्ट मेथड आहे. त्यात आपण डायरेक्टली ऍक्च्युअली मेजर करत नाही, काहीतरी टेक्निक यूज करतो अँड युजिंग दॅट टेक्निक वी कॅल्क्युलेट और वी डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन गिवन पॉइंट. ओके. मग बेटा आता इनडायरेक्ट मेथड मध्ये दोन प्रकारचे डिस्टन्स येतात. जसं डायरेक्ट मेथड मध्ये कोणते कोणते आले बेटा? एक तर शॉर्टर, तर याच्यामध्ये काय येईल? व्हेरी शॉर्टर येईल, व्हेरी शॉर्टर, किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल, किंवा मी असं म्हणतो व्हेरी स्मॉल डिस्टन्स. म्हणजे कोणते? साइज ऑफ इलेक्ट्रॉन, साइज ऑफ न्यूट्रॉन, साइज ऑफ प्रोटॉन, साइज ऑफ न्यूक्लियस, जे आपण साध्या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाहीत, इव्हन मायक्रोस्कोपने सुद्धा आपण पाहू शकत नाहीत. मग त्यांच्या साईज काढण्यासाठी वेगळ्या टेक्निक वापरतात बेटा, त्याला म्हणायचं व्हेरी स्मॉल डिस्टन्स. आणि इनडायरेक्ट मेथडनं दुसरं जे डिस्टन्स मेजर केलं जातं ते काय? व्हेरी लार्ज डिस्टन्स, किंवा त्याला लॉंग डिस्टन्सेस म्हणायचं. जसं काय असेल? एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स असेल, एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर असेल, अशा प्रकारचे डिस्टन्स ते असू शकतात बेटा त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता नीट बघ बेटा, पुन्हा एकदा मी थोडंसं रिवाइज करतो. काय आपल्याला मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ बघायच्यात, की लेंथ कोणत्या कोणत्या मेथडने मेजर करतात. तर आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं. लेंथ कॅन बी मेजर्ड बाय टू मेथड्स. फर्स्ट वन इज अ डायरेक्ट मेथड, सेकंड वन इज अ इनडायरेक्ट मेथड. By using direct method we can measure the shorter distances. जे डिस्टन्स आपल्याला डायरेक्ट मेजर करता येतात त्याला डायरेक्ट मेथड म्हणायचं. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये मात्र दोन प्रकारचे डिस्टन्स मेजर करतो. एक तर ते खूप लॉंग डिस्टन्स असेल बेटा, किंवा खूप खूप शॉर्टर असेल, जे की आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसणार सुद्धा नाही. मग आता इनडायरेक्ट मेथड मध्ये आला तर बघू आपण कोणतं डिस्टन्स कसं मेजर करायचंय. बेटा पहिलं जी ही कोणती मेथड आहे? मी मुद्दाम याला राऊंड करून ठेवायला, इट इज द डायरेक्ट मेथड. आणि डायरेक्ट मेथडनं कोणते डिस्टन्स मेजर करायचे? शॉर्टर मेथड. बघ बेटा ही दुसरी जी ती कोणती? इनडायरेक्ट मेथड. यानं काय मेजर करायचं? एक तर व्हेरी स्मॉल डिस्टन्स किंवा व्हेरी लार्ज डिस्टन्स. ठीक आहे. चला आता तुझ्या लक्षात आलंय की कोणती मेथड कुणासाठी. तर आपण डायरेक्ट मेथड कडे जाऊ बेटा. तुला जर विचारलं डायरेक्ट मेथड काय असते तर तू सांगायचं द मेथड इन विच वी मेजर द डिस्टन्स डायरेक्टली बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय कळाले तुला की या मेथड मध्ये आपण डिस्टन्स डायरेक्टली मेजर करू शकतो. म्हणून डायरेक्ट मेथडची खासियत काय? इन दिस मेथड वी मेजर द डिस्टन्स डायरेक्टली बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट. लाईक काय काय असेल? मीटर स्केल असेल, वर्नियर कॅलिपर असेल, स्क्रू गेज असेल, एवढे असते लक्षात घ्यायचं. म्हणून या मेथडचा महत्वाचा पॉइंट हा काय? इन दिस मेथड, ही जी मेथड आहे डायरेक्ट मेथड काय होते? इन दिस मेथड वी कॅन मेजर
बघा या मेथड मध्ये काय करू शकतो, वी कॅन मेजर डिस्टन्स डायरेक्टली. बघा प्रत्यक्षपणे आपण मेजर करतो डायरेक्टली युजिंग सम इन्स्ट्रुमेंट्स. काहीतरी इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण याच्यातले डिस्टन्स मेजर करू शकतो बेटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुला जर कोणी म्हटलं एक्झाम्पल सांग, तर बघ बेटा आपण पहिले इन्स्ट्रुमेंट घेतलं मीटर स्केल. मीटर स्केल तुला कळते बेटा, मीटर स्केल किती लांबीची असते, 1 मीटरचे. किती सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर. त्याच्यावर सगळ्यात छोटी एक जी रेष असते बेटा ती किती असते, 1 मिलीमीटरची. कालचे एसआय प्रिफिक्स आठव बेटा, मिलीमीटर म्हणजे काय असते, 10 to the power -3. ओके. मग ही जे मीटर स्केल आहे बेटा ह्याचा यूज करून आपण कोणतं डिस्टन्स मेजर करू शकतो, 10 to the power -3 मीटर टू 10 to the power +2 किंवा 10 to the power +3 मीटर. ह्या दोन्ही पैकी हे डिस्टन्स आपल्याला मेजर करता येतात. एवढे 10 to the power 2 म्हणून आपण रेंज सांगू. मीटर स्केलचा वापर कशासाठी करता येते बेटा, 10 to the power -3 मीन्स काय, मिलीमीटर. कालच्या लेक्चर मध्ये कळते तुला मिली मीन्स काय, 10 to the power -3. बेटा आपली जी मीटर स्केल आहे का ती डोळ्यासमोर आणतो. तुला पटकन आठवायला त्याच्यावर किती असते, 100 सेंटीमीटर. त्या मीटर स्केलचाच काही तुकडा तुझ्या कंपास मध्ये सुद्धा असतो बेटा. त्याच्यावरची एक छोटी रेषेला काय म्हणतो तो, 1 मिलीमीटर. मिली म्हणजे काय, 10 to the power -3. म्हणजे हे 10 to the power -3 म्हणजे 0.001 मीटर आणि 10 to the power +2 म्हणजे किती आहे, 100 मीटर. एवढ्या रेंज मधले डिस्टन्स आपण बेटा डायरेक्टली मेजर करू शकतो. कशाचा वापर करून, तर मीटर स्केलचा वापर करून. ठीक आहे. मग चल पहिले इन्स्ट्रुमेंट या डायरेक्ट मेथड मध्ये आपण फर्स्ट इन्स्ट्रुमेंट कोणतं घेतलं, मीटर स्केल. आणि युजिंग मीटर स्केल वी कॅन मेजर डिस्टन्स बिटवीन 10 to the power -3 मीटर टू 10 to the power +2 मीटर. -3 म्हणजे 0.01 मीटर टू किती, 100 मीटर. एवढे डिस्टन्स तुला मेजर करता येऊ शकतं बेटा. ठीक आहे. चला आता तुला मीटर स्केलचा पण वापर कळाला. मग आता 10 to the power -3 म्हणजे मिलीमीटर, काल पाहिलेलं भाग. चल बेटा आता डायरेक्ट मेथड मध्ये आणखीन एक इन्स्ट्रुमेंट असतंय ज्याचा यूज करून आपण डिस्टन्स मेजर करू शकतो. जसं की आपण ज्याला काय म्हणतो, वर्नियर कॅलिपर म्हणतो बेटा. ठीक आहे. वर्नियर कॅलिपरनं काय करू शकतो, तुला एक छोटा स्पिअर दिला, तू त्याचा डायमीटर काढू शकतोस. वर्नियर कॅलिपर मध्ये आपण असं मधात स्पिअर पकडतो आणि यानं हे डिस्टन्स डायमीटर म्हणा, त्या स्पिअरची रेडियस म्हणा, हे काढू शकतो. बेटा याच्यापेक्षा छोटं डिस्टन्स मेजर करायचं काम कोण करतंय, तर वर्नियर कॅलिपर करतं. लक्षात ठेवायचा, वर्नियर कॅलिपर किती मेजर करतंय, 10 to the power -4 मीटर. एवढा डिस्टन्स मेजर करू शकते. आणि आणखीन एक डिव्हाइस असतं बेटा काय, ज्याला आपण काय म्हणतो, स्क्रू गेज असं म्हणतो. हे किती मेजर करू शकते, 10 to the power -5 मीटर. -5 मीटर म्हणजे काय, 0.0001, 4 0 आणि पुन्हा 1 मीटर. एवढं छोटं डिस्टन्स मेजर करता येतं. ठीक आहे. ही झाली बेटा आपली पहिली कोणती, डायरेक्ट मेथड. आणि या डायरेक्ट मेथडची खासियत तुला काय कळाली, युजिंग डायरेक्ट मेथड वी कॅन मेजर द गिवन डिस्टन्सेस डायरेक्टली. ते आपण डायरेक्ट मेजर करू शकतो. ठीक आहे. ही पहिली झाली बेटा. आता दुसरी जी कोणती, व्हेरी स्मॉल. व्हेरी स्मॉल डिस्टन्स असेल तर याच्यासाठी काय करायचं बेटा, ही जी आहे आता इनडायरेक्ट मेथड मध्ये चालला. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय व्हेरी स्मॉल डिस्टन्स असेल तर कसं मेजर करायचंय. बेटा व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस असतील तर आपण कसं मेजर करू शकतो, तुला आधी लक्षात घ्यायचं. व्हेरी स्मॉल डिस्टन्स म्हणजे काय, डायमीटर ऑफ प्रोटॉन असेल, न्यूक्लियसची साईज असेल, इलेक्ट्रॉनची साईज असेल. ठीक आहे. हे डिस्टन्स कसे मेजर करायचे तर तुला लक्षात ठेवायचे, याच्यामध्ये काय, वी कांट, आपण याच्यात मेजर करू शकत नाहीत. लक्षात घ्यायचा. किंवा तुला असं सांगायचंय, वी कॅनॉट मेजर द डिस्टन्स डायरेक्टली. याच्यामध्ये डायरेक्टली मेजर करता येत नाही बेटा, म्हणून आपण काय करतो, त्याला इनडायरेक्टली मेजर करतो. आता इनडायरेक्टली मेजर करतो म्हणजे कसं करतो बेटा, याच्यासाठी आपण ह्या दोन इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. एक कुणाचा, एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि दुसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे बेटा ते असतं याच्यातलं टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे इन्स्ट्रुमेंटचे नाव लक्षात ठेव, टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असते.
तर याच्यामध्ये या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अनेक टाईप असतात बेटा. कशा? एक तर की सेम म्हणतील, ही रेम असल, परत काय असल, टेम असल. हे सगळ्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या टाइप्स आहेत. आता तू म्हणशील सर हे रेम काय असते? हे काय असते? ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, रिफ्लेक्शन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि हे काय असते? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सेम, रेम, टेम हे सगळे काय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या टाइप आहेत. त्या ह्याच्या सुद्धा असतात, लक्षात ठेवायचा. हे काय असते? स्कॅनिंग, टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वगैरे सगळ्या ह्याच्यात असतात. तर हे काय करतात? ह्याच्यातून एक इलेक्ट्रॉनचा बीम सेंड करतात ते, आणि तुम्हाला जे बी ऑब्जेक्ट मॅग्निफाय करायचंय त्या ऑब्जेक्ट वरती याला इन्सिडेंट करतात बेटा, आणि त्याचा यूज करून त्या इलेक्ट्रॉनचे वगैरे इमेज आपण तयार करतो. म्हणजे या मॅग्निफिकेशन मुळे काय होतंय? जिथून तुमचा इलेक्ट्रॉन तुम्हाला चाललेला असेल किंवा प्रोटॉन असेल, न्यूक्लियस असेल, त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसतात बेटा. ते ऍक्च्युअली ऍटम तर आपण कशानंच पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपने सुद्धा आपल्याला ऍटम पाहता येत नाही बेटा. फक्त आपल्याला काय दिसतो? एक स्पॉट दिसतो, व्हाईट स्पॉट, आणि आपल्याला कळतं की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे, त्या ठिकाणी प्रोटॉन आहे. तर हे अशा ठिकाणांसाठी हे आपल्याला व्हेरी स्मॉल डिस्टन्स मेजर करायचे, तर हे दोन इन्स्ट्रुमेंट आपण यूज करू शकतो. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. कसा एमसीक्यू विचारतील तुम्हाला, वी वॉन्ट टू मेजर द डायमीटर ऑफ प्रोटॉन. म्हणजे तुम्हाला असं म्हणतील आपल्याला प्रोटॉनची साईज मेजर करायची, तर विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज युजफुल? कोणते इन्स्ट्रुमेंट वापरताल म्हणते? ते ऑप्शन मध्ये देतील, मीटर स्केल वापरताल, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरताल, किंवा पुढची पॅरलॅक्स मेथड वापरताल. असे अनेक ऑप्शन तुम्हाला ते देऊ शकतात बेटा. ठीक आहे. म्हणून आता तुला लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस आहे त्यावेळेस दॅट टाइमला आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करायचा आहे. हे कितीपर्यंत डिस्टन्स मेजर करू शकतं बेटा? 10⁻⁻15 मीटर. आठव कालचं एसआय प्रिफिक्स, -15 म्हणजे काय असतंय? फेम्टोमीटर. त्यालाच फर्मी असं म्हणू शकतो आपण. एसआय प्रिफिक्स कालचं लक्षात आहे तुझ्या? 10⁻⁻15 म्हणजे काय? फेम्टोमीटर. तर ही कुणाची साईज आहे बेटा? प्रोटॉनचा डायमीटर आहे हा. आणि न्यूक्लियसचा डायमीटर किती असतो बेटा? अंदाजे आपण 10⁻⁻10 मीटर असा घेतो त्याचा न्यूक्लियसची साईज असेल ही, सॉरी ॲटमची साईज असेल ही. ठीक आहे. आणि 10⁻⁻15 ही ॲटमची साईज आहे, ही प्रोटॉनची साईज आहे. ठीक आहे. मग आता तुला याच्यात फार काय समजून घ्यायचं नाही बेटा, तुला फक्त विचार करायचा आहे की कोणतं इन्स्ट्रुमेंट कोणत्या कामासाठी. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल, टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल, ह्या इन्स्ट्रुमेंटचा काय उपयोग आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स, खूप छोटे छोटे डिस्टन्स मेजर करायचं काम हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप करू शकते बेटा. तरी कोणतं होतं? व्हेरी स्मॉल डिस्टन्स मेजरमेंट आपलं इथं संपलं. ठीक आहे बेटा. आता इकडे जाऊ आपण, कुणाकडे जायचंय? व्हेरी लार्ज डिस्टन्स. आता व्हेरी लार्ज डिस्टन्स म्हणजे कोण असेल? एखादा प्लॅनेट आहे बेटा, एखाद्या प्लॅनेटचं तुला डिस्टन्स मेजर करायला सांगितलं. समजा आपल्या सोलार सिस्टीम मध्ये 8 प्लॅनेट्स घेतो आपण, जे काय असतील, मर्क्युरी असेल, मार्स असेल, जुपिटर असेल, सॅटर्न असेल, हे असे व्हेनस असेल, हे अनेक प्लॅनेट्स आहेत. तुला जर त्यांचं डिस्टन्स, त्यांचा डायमीटर मेजर करायचा आहे, किंवा डायरेक्टली तुला सनचाच डायमीटर मेजर करायचा बेटा, तर ते मेजर करायला तुला तिथपर्यंत जाणं शक्य आहे का? नाही. म्हणून पुन्हा तू इनडायरेक्ट मेथड वापर करतो. पण इथं काही असले मायक्रोस्कोप वगैरे नसतात, तर इथं टेलिस्कोपचा यूज करतो बेटा. आणि ह्याच्यामध्ये जी मेथड वापरतो आपण त्याला काय म्हणायचं? पॅरालॅक्स मेथडचा यूज करतो, लक्षात घ्यायचा. लार्ज डिस्टन्स मेजर करायचंय तर वी विल यूज द पॅरालॅक्स मेथड. म्हणशील सर मला काही कळलं नाही, काय असतं पॅरालॅक्स मेथड? कळलं बेटा, मी तुला आता सांगणार आहे. सध्याला फक्त लक्ष दे. व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स असतील, लाईक द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, डिस्टन्स ऑफ स्टार, साईज ऑफ प्लॅनेट, हे काढायचं असेल तर वी विल यूज द पॅरालॅक्स मेथड. मग पॅरलॅक्स मेथडचा यूज करून आपण हे लार्ज डिस्टन्सेस काढू शकतो. पॅरलॅक्स मेथड काय असते ते आता आपल्याला डिटेल मध्ये बघायची. आता या पॅरलॅक्स मेथड मध्ये जाऊ. पण या पॅरलॅक्स मेथड कडे जाण्यापूर्वी बेटा तू आधी हे नीट लक्षात घे. मेजरमेंट ऑफ लेंथ करताना आपल्याकडे 3 प्रकारचे लेंथ असू शकतात. एक तर शॉर्टर, डायरेक्ट मेजर करता आले की डायरेक्ट मेथड, त्याला इन्स्ट्रुमेंट लक्षात घे, मीटर स्केल, व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज. पुन्हा इकडे इनडायरेक्ट मेथड आली, याच्यात 2 प्रकारचे डिस्टन्स येतात बेटा. कोणते कोणते? व्हेरी स्मॉल आणि व्हेरी लार्ज. व्हेरी स्मॉल म्हणजे काय? ॲटमची साईज, मॉलिक्युलची साईज, प्रोटॉनची साईज, इलेक्ट्रॉनची साईज, यांच्यासाठी हे 2 इन्स्ट्रुमेंट काम करते. कोणते? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि बेटा जे व्हेरी लार्ज डिस्टन्सेस आहेत, म्हणजे प्लॅनेटचं डिस्टन्स असेल, प्लॅनेटचा डायमीटर असेल, हे सगळं काढण्यासाठी आपण काय करतो? वी विल यूज द
पॅरालॅक्स मेथड यूज करतो. पॅरालॅक्स मेथडला आपण डिटेल मध्ये उद्याच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच बेटा. येणाऱ्या गुरुवारच्या एक्झामची तुला तयारी करायची आणि त्याच्यासाठी मी जे काही सांगायला लागलो की एमसीक्यू कसे विचारू शकतात त्याच्याकडे लक्ष ठेवशील बेटा. ठीक आहे, आज आपण इथं थांबूयात बेटा.